वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना त्याला धीरोदात्तपणे सामोरं जात महाराष्ट्राला त्यातून सुरक्षित बाहेर काढणं वेगळं. कोरोनाच्या संकटामध्ये महाराष्ट्राला ज्यांनी सुरक्षित ठेवलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे. गेली 57 वर्ष शिवसेनेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष आपलं योगदान दिलं ते शिवसेनेचे तमाम शिवसैनिक. गद्दारीच्या वावटळी किती उभा राहिल्या तरी निष्ठेचं वादळ त्यांना पुरून उरतं हे सिद्ध करणारे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी. आणि या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी या प्रभागामधून उभा असणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे उमेदवार सन्माननीय सचिनजी राम पाटील, सन्माननीय अंकिताजी पाटील, सन्माननीय नीलमजी पाटील, योगीजी निकम, सौ ज्योती पाटील, ॲडव्होकेट रोहिदाजी मुंडे आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व. निवडणुका ह्या लोकशाहीचा आत्मा मानल्या जातात. लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही आम्हाला माहिती असलेली लोकशाहीची संकल्पना आहे. पण काही दिवसापूर्वी नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या आणि नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये तब्बल 103 उमेदवार बिनविरोध निवडून आले. महानगरपालिकाच्या निवडणुका या निवडणुकामध्ये सुद्धा 70 उमेदवार बिनविरोध निवडून आले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून लोकशाहीची वाटचाल होत असताना आतापर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये एवढ्या संख्येनं बिनविरोध उमेदवार कधी निवडून आलेले नव्हते, मात्र ते यावेळी निवडून आले. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे निवडून आलेले उमेदवार कुठल्या पक्षाचे आहेत? हे सगळे उमेदवार हे भाजपचे आहेत, शिंदे सेनेचे आहेत. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारामध्ये तुम्हाला एक तरी सामाजिक कार्यकर्ता बिनविरोध निवडून आलाय असं दिसलं का? मग हे निवडून आलेले कोण आहेत? हे निवडून कसे आले? दम देणे, धमक्या देणे, पैसे देणे, या महाराष्ट्राला एक सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. पूर्वी बिनविरोध निवडणुका व्हायच्या, पण कधी व्हायच्या? निवडून आलेला एखादा उमेदवार जर अकाली मृत्यू पावला तर त्याची पोटनिवडणूक व्हायची आणि एक नैतिक सहानुभूती म्हणून सगळे पक्ष उमेदवार न देता त्याच्या घरातल्या व्यक्तीला बिनविरोध निवडून द्यायच्या. ही महाराष्ट्राला माहिती असलेली बिनविरोध पद्धत आहे. पण आता बिनविरोध करण्यासाठी उभा राहिलेल्या उमेदवाराला सुद्धा मारलं जातं. ही आमच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. ही लोकशाही सावरण्याचं सगळ्यात महत्वाचं काम आम्हाला करावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मला प्रश्न राऊंड हा पडतोय की महानगरपालिकांची निवडणूक आहे का भाजप शिंदे सेनेच्या कुटुंब कल्याण योजनेचा भाग आहे? याचा विचार कधीतरी एकदा आपण सगळ्यांनी केला पाहिजे. कुठल्या दिशेला चाललो आपण? मला इथं आल्यावर खरं तर प्रश्न पडला. दिवा खाडी, देसाई खाडीच्या काठावर वसलेलं हे दिवा शहर आहे. शेती आणि मासेमारी हा इथला पूर्वापार व्यवसाय होता. सगळ्यात मोठं रेल्वे जंक्शन इथं झालं आणि त्याच्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांचं गाव म्हणून दिवा हे आकाराला आलं. पण आज परिस्थिती काय आहे इथली? आमचे मुंडे सांगत होते आता, जर इथं तुम्हाला शुद्ध पाणी मिळत नसेल, प्रश्न असा आहे, जर इथल्या लोकांना साधं शुद्ध पाणी मिळत नसेल, उत्तम रस्ते मिळत नसतील, आरोग्याच्या सुविधा यांच्यासाठी नसतील, यांच्या मुलांसाठी शाळा नसतील, खेळाची मैदानं नसतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यानं नसतील, ड्रेनेजची व्यवस्था इथं नसेल, रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाल्यांची गर्दी असेल आणि फेरीवाल्यांकडनं हप्ते घेऊन इथली लोक जर राजकारण करत असतील तर नेमकं इथं काय चाललंय? नव्हे दिव्यामध्ये माणसं राहतात का? हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडलाय का? हा विकासाचा अभाव इथं का म्हणून आहे? मला साधा सोपा प्रश्न पडला. सत्ता यांचीच आहे खोत साहेब, सगळी केंद्रात तेच आहेत, राज्यात तेच आहे.
उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, तो काळ कोरोनाचा होता. परवा एक सांगलीचा स्वच्छता कर्मचारी मला असं म्हणाला की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे, कारण महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं. जर कोरोनाच्या कालखंडामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर माणसं मरून पडलेली दिसली असती. उद्धवजींच्या काळात महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार. मग उद्धवजीने हे सिद्ध केलं. पण तरीही उद्धवजी ठाकरेंचं सरकार पाडलं. कशासाठी पाडलं गेलं? तुम्ही उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर न उतरवू शकलात, पण लोकांच्या मनात न कसे उतरवणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. त्या दिवा गावात जी काही कामं 25% झालेली दिसतात ती उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झालेली असताना काम आहेत. त्याच्यानंतर इथं एकही काम झालेलं नाही. तुम्ही पक्ष फुटून बाहेर पडला, गद्दारी केली. मग राज्य तुमचंच आहे. इथं तुम्हाला काय मिळालं? तुमचा पाणी प्रश्न सुटला. 200 कोटी मंजूर केले होते मागच्या वेळी वॉटर रिवायडिंग साठी, झालं का ते? मग तुम्हाला फायदा काय झाला? काही नाही फायदा झाला. मला आता प्रश्न असा पडतो की आता त्यांचेही उमेदवार उभे आहेत, त्यांच्याही प्रचार सभा चालली असतील. प्रचार सभेत येऊन ते नेमकं काय सांगत असतील? मी नेहमी एक गोष्ट सांगतो, एक सद्ग्रस्त होते, रोज सकाळी ऑफिसला जायचे, दुपारपर्यंत काम करायचे, दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसायचे. त्या दिवशी सुद्धा जेवायला बसले, डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात खिचडी. म्हणले धत्तेरी की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, पण खाल्ली मुकाटपणे. दुसऱ्या दिवशी परत ऑफिसला आले, दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या सुट्टीत परत सगळ्यांबरोबर जेवायला बसले. परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. अरे काय कटकट आहे राव, रोज खिचडी खिचडी, पण खाल्ली निमूटपणे. तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला आले, परत दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या सुट्टीत परत सगळ्यांबरोबर जेवायला बसले, डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. अरे काय वैताग आहे नुसता, रोज खिचडी खिचडी खिचडी. त्याची तंतन त्याच्या शेजाऱ्यानं ऐकली आणि शेजारी म्हटला, हिथं बोलून काय उपयोग आहे का? त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग, बाई ग मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे, हिथं बोलून काय उपयोग. तसा तो म्हटला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळं मला बायको नाही, त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडीशिवाय दुसरं काही बनवता येत नाही. म्हणजे खिचडी बनवली कुणी? यानीच. आणि खिचडी आवडत नाही सांगतोय कोण? हाच. सत्य तिथं कोण आहे? हे खिचडी बनवली कुणी विकासाची? यांनी. आता प्रचार सभेत खिचडी आवडत नाही सांगणार कोण? मग आपल्याला विकासाची खिचडी हवी आहे का विकासाच्या पंचपक्वानाचं ताट हवंय? विकासाच्या पंचपक्वानाचं ताट हवं असेल तर मशालीचं बटन दाबा आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना विक्रमी मताने विजय. सगळ्या उमेदवार. ही निवडणूक म्हणजे कुणाला नगरसेवक करायची निवडणूक नाही. ही निवडणूक म्हणजे कुठल्या पक्षाला सत्तेत बसवायची निवडणूक नाही. ही निवडणूक तुमच्या विकासाची निवडणूक आहे. ही निवडणूक तुमच्या शहराचं 5 वर्षाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. तुमच्या भागाचा विकास झाला नसेल, मी दोष निवडून आलेल्या उमेदवाराला देणार नाही. दोष जर कुणाचा असेल तर त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांचा असतो. तुम्ही निवड चुकीची केली म्हणून तुमच्या वाटेला हे सगळं चुकीचं. शिवसेना एकत्र होती त्यावेळी निवडणुकाच 8 उमेदवार आपले निवडून आले, 7 निघून गेले, सत्तेकडे गेले. जाताना म्हणाले असतील भागाच्या विकासासाठी गेलो. मग गेलेल्यांनी विकास केला? मग ते तुमच्या विकासासाठी गेले का स्वतःच्या स्वार्थासाठी गेले? मग आता निवडणुकीत उत्तर द्यायला हवं मतदानाच्या दिवशी. सगळ्यात महत्वाची गरज ती आहे ना. हा काय प्रकार आहे राजकारणाचा? एक राजा एकदा रस्त्यानं चालला होता, अचानक त्याला एक टेलरचं दुकान दिसलं आणि प्रधान त्याला म्हटला, हा टेलर फार तयारीचा आहे, एका दिवसातच ड्रेस शिवून देतो. राजा म्हटला, असं का? मलाही अंगरखा शिवायचा आहे. म्हणले चला. प्रधान राजाला घेऊन त्या टेलरच्या दुकानात गेला. म्हटले हा एका दिवसात ड्रेस शिवतो. राजा म्हटला, मला माझा अंगरखा एका दिवसात शिवून दे. उद्या जर मला अंगरखा मिळाला नाही तर तुला फासावर चढवलंच म्हणून समज.
राजानं सांगितलं शिवायला, तो निघून गेला. आता त्या टेलरला एवढा आनंद झाला की राजा आपल्या दुकानात आला, त्याने आपल्याला अंगरखा शिवायला सांगितला. तो आल्या गेल्या प्रत्येकाला सांगत बसला, महाराज आलते, अंगरखा शिवायला दिलाय माझ्याकडेच. येईल त्याला तेवढंच सांगत बसला. ह्या स्वतःची आत्मप्रौढी मिरवण्याच्या नादात दिवस कसा निघून गेला त्याला कळलंच नाही. अंगरखा काही शिवलाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज आले, झाला का अंगरखा? पण टेलर हुशार होता. महाराज आल्यावर तो महाराजांना म्हटला, झाला की? म्हणले कुठं आहे? ती काय टेबलवर ठेवलाय? महाराज म्हणले, इथं तर काही दिसत नाही. म्हटला चमत्कारी अंगरखा आहे. म्हणे काय? जो आयुष्यात कधी खोटं बोलला नाही आणि जन कधी पैसा खाल्ला नाही, अशाच लोकांना फक्त अंगरखा दिसतो. राजा म्हटला, काय जबरदस्त अंगरखा शिवलायस रे, आपला तू आहे अंगरखा. प्रधान आले, म्हणले महाराज शिवलाय का अंगरखा? काही टेबलवर ठेवलाय, कुठं काही दिसत नाही. जो कधी खोटं बोलला नाही, ज्यानं कधी पैसे खाल्ले नाही, त्यालाच फक्त दिसतो. सुंदर आहे अंगरखा, अप्रतिम आहे. प्रधानजी म्हटले. बाहेर तोपर्यंत चर्चा गेली. जो कधी खोटं बोलला नाही, ज्याने कधी पैसा खाल्ला नाही, त्याला अंगरखा दिसणार. टेलर म्हटला, महाराज आता तुमच्या अंगातला काढा आणि हा नवा अंगरखा घाला. आता नाही म्हणून करतो काय? राजानं अंगातला काढला आणि हा चमत्कारी अंगरखा घातला. राजा बनियनवरच बाहेर, पण कुणी बोलायलाच तयार नाही. हो का? ज्यानं कधी पैसा खाल्ला नाही, जो कधी खोटं बोलला नाही, त्यालाच फक्त दिसणार. तुम्हाला काय वाटतं हे सगळे गेलेले कोण आहेत? विकास झालाच नाही, मग विकासाचा अंगरखा दिसेल कसा? पण ह्यांना सांगून ठेवलंय, ज्यानं कधी खोटं बोलला नाही आणि ज्याने कधी पैसा खाल्ला नाही, फक्त त्यालाच दिसणार. त्यामुळे हे सगळे गेलेले सांगतायत जबरदस्त अंगरखा आहे. हे म्हणणारच नाही दिव्याचा विकास झाला नाही, हे म्हणणार दिव्याचा विकास झाला. पण खरंच जर दिव्यावर विकासाचा अंगरखा चढवायचा असेल तर तुम्हाला मशालीला निवडून द्यावाच लागेल की तुमच्या विकासाची सगळ्यात आणि सगळ्यात मोठी गरज. काय परिस्थिती आवाज इथली? 2015 साली केंद्र सरकारनं स्मार्ट सिटीची घोषणा केली. पहिल्या टप्प्यामध्ये 98,000 करोड घोषित केले. 2022 पर्यंत देशात 100 स्मार्ट सिटी निर्माण होणार होत्या. 22 आलं, 24 आलं, 25 उजाडलं, काही नाही. परत 1,25,000 करोडची तरतूद केली. तुम्ही महाराष्ट्रभर फिरत असाल, एक तरी सिटी स्मार्ट झाल्याचं दिसलंय? मग कुठे गेले 1,64,000 कोटी रुपये? आम्ही प्रश्न विचारणार आहे की नाही? कधीतरी आम्हाला हा प्रश्न पडायला. जल जीवन मिशन साठी महाराष्ट्राला 11,000 कोटी रुपये मिळाले. पण मी प्रचारासाठी महाराष्ट्रात फिरतोय, मला असं एक शहर दिसलं नाही ज्या शहराचा पाणी प्रश्न संपलेला नाही. मग कसला विकास आहे? तुम्हाला पाणी मिळत नाही पण तुम्ही तक्रार करत नाही. तुम्ही काय करता? पाणी शुद्ध नाही ना, कशाला कुठं बोला, आपणच वॉटर प्युरिफायर बसवून टाकू. आपण वॉटर प्युरिफायर घरात बसवतो. हवा प्रदूषित आहे, दिव्याची हवा स्वच्छच नाही, कुठं महानगरपालिकेला बोला, त्यापेक्षा आपणच एअर प्युरिफायर बसवून टाकू. रस्त्यात खड्डे पडलो तर डोकं फुटणारच, कशाला तक्रार करा, त्यापेक्षा आपणच हेल्मेट घेऊ, म्हणजे आपल्याला काळजी नाही. वीज मिळत नाही तुम्हाला, तुम्ही तक्रार करत नाही, कशाला करा, त्यापेक्षा घरातच इन्व्हर्टर बसवून टाकू. महापालिकेच्या शाळा नाही तिथं पोरांना, अरे नसू द्या ना, कशाला काय बोलता, खाजगी शाळेत घाला, लाखो रुपये फी भरा. अहो आरोग्याच्या सुविधा नाहीत. एखादी स्त्री प्रसूतीसाठी खोळंबली तर तिला इथं दवाखाना नाही. मुलं लहान दगावली तर त्यांचं दफन करायला इथं दफनभूमी नाही. तुम्ही म्हणता कशाला बोला, चाललंय ना. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. वॉटर प्युरिफायर तुम्ही बसवणार, एअर प्युरिफायर तुम्ही बसवणार, हेल्मेट तुम्हीच घेणार, इन्व्हर्टर तुम्हीच घेणार, मग महापालिकेला टॅक्स कशाचा देणार? कशाचा टॅक्स देता? या मंत्र्यांना हेलिकॉप्टर मधनं प्रचार दौरे करायला? हे तुमच्या कराच्या पैशावर फिरतायत हेलिकॉप्टर मधनं. विकासाचं काय? 15,000 शाळा बंद
केल्या आणि 17,000 दारूची नवी दुकानं उघडली यांनी. कुठं विकास आहे? सरकारी शाळा बंद करायच्या आणि मुलींना मोफत शिक्षण म्हणून घोषणा करायची. अरे शाळाच नसती तर मुली मोफत शिकतील कशा? गेल्या 2.5 वर्षात 1 लाख मुली महाराष्ट्रातनं गायब झाल्यात. 1 लाख. माहिती नाही आम्हाला. आमची मुलगी घरातनं सकाळी बाहेर पडली, संध्याकाळी सुरक्षित परत येईल का? नाही. त्या बदलापूरच्या अत्याचार प्रकरणात आरोपी असलेला यांनी नगरसेवक केला. कुठली नैतिकता आहे? दर 16 मिनिटाला या देशात एक बलात्कार होतो. दर 16 मिनिटाला. आणि हे योजना करतात बेटी बचाव बेटी पढाव. 446 करोड रुपये या योजनेसाठी खर्च केले यांनी. मग खर्च कुठे झाले? नुसत्या 80% रकमेच्या जाहिराती लावल्या यांनी सगळीकडे. बेटी बचाव बेटी पढाव. अरे ती रक्कम जर खरंच खर्च केली असती तर मुली वाचल्याही असत्या आणि शिकल्याही असत्या. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. हे कृती करणारं सरकार नाही, हे जाहिराती करणारं सरकार आहे फक्त. हे आपल्या कधीतरी लक्षात आलं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रासाठी लढताना इथं कुठले लोक राहतात? कोकणातले चाकरमानी येतात, उत्तर भारतीय लोक येतात, माणसं आहेत ना. मग त्यांच्या मूलभूत आणि पाया सुविधा पुरवण्याचं काम कुणाचं? का नाही करत हे सगळं? हा प्रश्न आम्ही कधीतरी आता विचारला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गरज आहे ती. नाहीतर आता बिनविरोधचं फॅड काढलंच आहे. यावेळी जर तुम्ही निर्णय योग्य घेतला नाही तर कदाचित पुढच्या वेळी महापालिकेच्या निवडणुका होणार नाहीत. ते बिनविरोध सगळे निवडून आणतील आणि तुम्हा मतदारांना सांगतील तुमची आम्हाला गरज नाही. मग काय कराल विकासाचं? काय कराल तुमच्या उद्याच्या पिढ्यांच्या भविष्याचं? आम्ही कधीतरी या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार केला पाहिजे. कधीतरी शिवसेनेतनं बाहेर पडताना ह्यांनी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही बाहेर पडलो. कुणाला हिंदुत्व सांगता तुम्ही? आता नगर परिषदेला कुणाबरोबर गेले? हे काँग्रेस बरोबर गेले म्हणून यांनी शिवसेना सोडली ना. मग धाराशिव मध्ये नगर परिषदेला कुणाबरोबर बसले थे? ही शिंदे सेना काँग्रेस बरोबर बसलीये. अकोटला भाजपने एमआयएम बरोबर युती केली आहे. हे हिंदुत्व सांगतायत आम्हाला. शिवसेना कालही हिंदुत्वाचा विचार घेऊन चालली होती, आजही हिंदुत्वाचा विचार घेऊन चालते. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील शिवसेनेचा विचार हा हिंदुत्वाचाच असेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात हिंदुत्व ना रंग है ना जात है ना पंथ है ना और कोई बात है. हिंदुत्व सत्य है, निज तत्व है, विश्व का मूल तत्व है. यही हिंदुत्व है. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ते हिंदुत्व घेऊन पुढे निघालेत. तो विचार आम्हाला शिवसेना प्रमुखांनी दिलाय. तो विचार कारण सांगितली फक्त यांनी. ह्याच्यासाठी निघालो त्याच्यासाठी निघालो. राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला पैसे देत नाही म्हणून बाहेर पडलो. आता सत्तेत मांडीला मांडी कुणाच्या लावून बसलेत? अर्थमंत्री असणारे अजितदादा पवारांच्याच ना. लक्षात घेतलं पाहिजे हो. आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. 42% पोरं बेरोजगार फिरतायत आमची. नोकऱ्या नाहीत येणार. मुंबईतले सगळे उद्योग सगळे प्रोजेक्ट गुजरातला हलवले यांनी. तुमचा महाराष्ट्रावर प्रेम आहे ना. महाराष्ट्रासाठी सत्तेतनं बाहेर पडला होता ना. मग एवढे उद्योग गुजरातला गेले. एक बोलला, एक विरोध केला. मग तो भाजपचा असू दे शिंदे सेनेचा असू दे, एकाने सांगितलं का महाराष्ट्रातले उद्योग बाहेर न्यायचे नाहीत म्हणून? दिल्लीपती पुढे मुजरे करणारे हुजरे तयार झालेत सगळे. महाराष्ट्राचे केंद्रीय मंत्री होते चिंतामणराव देशमुख. महाराष्ट्रावर अन्याय होतो असं कळालं आणि पंतप्रधानांच्या समोर राजीनामा फेकला. महाराष्ट्राचा अन्याय सहन करू शकत नाही, बाहेर पडले. एकाची हिंमत झाली, सगळे उद्योग केले, एक बोलायला तयार नाही. आमची पोरं काही मजूर म्हणून गुजरातला पाठवायचे तू द्या. आणि हे आकडे सांगतात महाराष्ट्रात एवढी गुंतवणूक आली, एवढे उद्योग आले. आकडे नका सांगू, दिव्यात या आणि दाखवा इथं हा उद्योग आला आहे.
मला एक उद्योगालयाची नोंद दाखवा दिव्यात. अहो, जिथं पायाभूत मूलभूत सोयी सुविधा नाहीत तिथं उद्योग कुठले हो? कुठली गोष्ट विकासाची सांगणार आहे? आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा, सगळ्या गोष्टींचा. एका एका नेत्याच्या मागे 40-40 गनमॅन देतात, पण 40 पोरांच्या शाळेला एक शिक्षक देऊ शकत नाहीत. ही शोकांतिका आहे आमची. कुणासाठी राज्य चालवता तुम्ही? कुणासाठी? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही, एकही. आणि आता काय चाललंय? सख्या भावासारखे वागणारे समाज एकमेकांच्या समोर शत्रू म्हणून उभा आहेत. जाती जातीत तेढ निर्माण केली, धर्मात भिंती उभा केल्या, आणि तुम्ही त्याच्यावर तुमच्या सत्तेची पोळी भाजून घेता. विकासाचं बोला, सुविधांचं बोला, त्याच्यावर कुणी बोलत नाही. या नको त्या गोष्टी सगळ्या उभा केल्या जातात आणि या सगळ्या प्रश्नांना बगल दिली जाते. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आमच्या उद्याच्या भविष्यासाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, योग्य निर्णय. मुंबई सारखी महापालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गेली 30 वर्ष सांभाळते. देशभरातनं लोक येतात, ती मुंबई सगळ्यांना माय पोटात घेते, सगळ्यांना पायाभूत मूलभूत सोयी सुविधा देते. आमच्या मशालीचं बटन दाबून आमचे हे सगळे उमेदवार निवडून द्या. विश्वास आहे दिव्याचा 5 वर्षात कायापालट होईल. 5 वर्षात. शिवसेना जाहीरनामा काढत नाही, शिवसेना आश्वासननामा काढत नाही. शिवसेनेचा वचननामा असतो. जे बोलतो ते करतोच. आम्हाला हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलंय, जे करणार आहे तेच बोला आणि जे बोलणार आहे तेच करा. आमच्याकडे बाकी प्रकार नाही अजिबात. 106 हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवलाय. खरंच मला सांगा, महाराष्ट्र सामाजिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या आज संयुक्त राहिलाय? कुठल्या दिशेला निघालो आम्ही? भारता एवढीच लोकसंख्या चीनची आहे. एकट्या चीन मध्ये मल्टी स्पोर्टचे किती मैदान असतील, किती स्टेडियम असतील? 1,70,000. आमच्या पोरांना साधी खेळाची मैदानं नाहीत, स्टेडियमची बात सोडा. उगाच चीन ऑलिम्पिक मध्ये 100 सुवर्ण पदक घेऊन जात नाही. त्या फिनलंडची लोकसंख्या 55 कोटी आहे फक्त, पण तिथं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ लेबर, तसं मिनिस्ट्री ऑफ फ्युचर आहे. म्हणजे फिनलंड मध्ये मिनिस्ट्री ऑफ फ्युचर आणि आमच्याकडे काय? फ्युचर ऑफ मिनिस्टर. राहील का जाईल काय सांगता येत नाही. तो त्याच्याच कुठल्या दिशेला चाललो आहे कळतंय सगळ्यांना हो. आता कृती व्हायला हवी. परवा एक पोरगा तरुण संतापना बोलत होता चौकात उभा राहून, हे सरकार बिनकामाचं आहे, हे सरकार काही उपयोगाचं नाही. पोलीस आले, त्या तरुणाला पोलीस चौकीत घेऊन गेले. पोलीस चौकीत गेल्यावर त्या तरुणाला विचारलं, मला इथं का आणलंय? पोलीस म्हटले, तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय. तसा तो तरुण म्हटला, मी आपल्या सरकारच्या नाही, मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. पोलीस म्हटले, तू काय आम्हाला वेडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते? सबको सब पता है. फक्त आता कृती करायची वेळ आहे. ही तुमची शेवटची वेळ आहे. दिव्याचा विकास करायचा असेल, दिव्याला मूलभूत सुविधा द्यायची असतील, आमच्या उद्याच्या 5 वर्षाच्या शहराचं भवितव्य घडायचं असेल आणि आमच्या उद्याच्या पिढ्यात एक सर्वोत्तम शहर द्यायचं असेल, जे सुंदर असेल, सुखरूप, सुरक्षित आणि सुदृढ असेल, असं शहर द्यायचं असेल, तर आता निर्णय घ्या. 15 तारखेला मशालीचं बटन दाबा आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना बहुमतानं निवडून द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वार्थानं राज्य कोसळतात आणि निष्ठेनंच ती उभा राहतात. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं, ते कडवट निष्ठावंत मावळ्यांच्या बळावर. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेना उभारली, ते कडवट निष्ठावंतांच्याच बळावर. आणि सगळं केलं, पक्ष गेला, चिन्ह गेला, तरी शिवसेना ठामपणे उभा आहे, ते कडवट निष्ठावंत शिवसैनिकांच्याच बळावर. मला खात्री आहे उद्याचं दिवा शहर हे कडवट निष्ठावंत शिवसैनिकच घडवतील.
शिवसैनिकच. कारण मनगटात ती रग आणि छातीत ती धग फक्त शिवसैनिकाच्या आहेत, दुसऱ्या कुणाच्या नाही, अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा मला फडकवायचा. हे सगळे निष्ठावंत आहेत, ठामपणे सांगणारे आहेत. राजानं विकासाचा अंगरखा घातलाच नाही. हे गप्प बसणारे नाहीत, बोलणारे आहेत, तुमच्या प्रश्नाला वाचा फोडणारे आहेत. त्यामुळे आता तुम्ही निर्णय घ्या. मी नेहमी जाताना एक गोष्ट सांगतो. एकदा एक सिंह त्याने एका कोल्याला पकडलं. कोला म्हटला, माफ करा, तुम्ही म्हणाल ते करतो, पण मला सोडा. मग सिंह म्हटला, एक काम कर, तुला सोडतो, पण तू मला रोज एक शिकार आणून द्यायची. आता महाराष्ट्रात तेच चाललंय. तुला सोडतो, तुला ताकद नाही. सन्मान्य केदारजी दिघे यांचं मी सगळ्या उमेदवारांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. तू फक्त मला रोज शिकार आणून द्यायची, मग मी तुला काही करत नाही. कोल्याने मान्य केलं आणि दुसऱ्या दिवशी तो शिकार शोधत बाहेर पडला. कोला एका हरणाजवळ पोचला आणि हरिणाला म्हणाला, तुला महाराज साहेबांनी बोलावलंय. म्हणे, का? अरे, तुला जंगलचा राजा करायचा आहे. म्हटलं, काहीतरी काय सांगतो? खरं तेच सांगतोय. महाराज म्हटले, आता माझं वय झालंय, मला काय आता राज्य कारभार चालवता येत नाही. आता कुणीतरी वारस नेमावा आणि बाजूला व्हावं. मग कुणाला राजा करावं? तर महाराज म्हणले, तूच योग्य आहेस, हरणालाच राज्याचा राजा करूया. हरिण म्हटला, खरंच का? काय? हरिण हुरळलं. म्हणले, चल, बोलावलंय तुला महाराजांनी. हरिण आपलं कोल्याबरोबर गेलं सिंहाकडं. जसं हरिण जवळ आलं, सिंहानं झडप झडप मारली. चपळ हरिण कसं तरी पुढं पडलं, पण त्या नादात त्याची शेपटी सिंहानं तोडलीच. धापा टाकत हरिण पुढं जाऊन थांबलं. कोला पाठीमागून गेलाच. कोला म्हटला, का रे पागल आहे का? मेलो असतो ना आज. तू नेलं मला राजा बनवायला, लेका तोडलंच असताच. नशीब शेपटीवर भागलं. तसा कोला म्हटला, तुला कळतंय का? म्हणे, काय? सिंह महाराजांनी तुझी शेपटी का तोडली तुला माहिती आहे का? म्हणे, का? आता तुला सिंहासनावर बसवायचे आहे. शेपटी असताना तू कसा बसशील? तुला सिंहासनावर नीट बसता यावं म्हणून महाराजांनी तुझी शेपटी तोडली. हरिण म्हटलं, असं आहे का? मग उगाच आपला काहीतरी विचार करतोस. चल, बोलावलंय महाराजांनी, राजा बनवायचंय तुला. हरिण हुरळलं, परत आलं सिंहाकडं. जसं हरिण जवळ आलं, सिंहानं परत झडप टाकली. चपळ हरिण पडालं, पण हरणाचा एक कान सिंहाच्या तोंडात सापडलाच. कान तुटला. हरिण पळत भीतीनं पुढं आलं. धापा टाकत उभा राहिलं. कोला पाठीमाग आलाच. तू गप, तू बोलू नकोस. थोडक्यात वाचलोय, आता त्यांनी मारलंच असतं. कोला म्हटला, तुला कळतं का? तू राजा होणार म्हणजे तुला मुकुट घालावा लागणार का नाही? आता तुझे कान इतके बाहेर, मुकुट बसेल का? मुकुट व्यवस्थित बसावा म्हणून सिंहानं तुझा कान काढलाय. असं आहे का? मग सांगतोय. नाही, तरी पण मला खात्री नाही. तू एकदा सिंहाला विचारून ये. खरंच. कोणा म्हणला, इथं सांगतो. गेला. सिंह म्हणला, ते हरिण चप्पळ आहे, ते काय मला आज मिळेल असं. तू एक काम कर, तू त्याला तिकडच मार आणि डायरेक्ट मांस घेऊन माझ्याकडे ये. कोला परत हरणाजवळ पोचला. ते त्यांनी झडपच मारली. हरणाला मारलं. मारल्यानंतर मांस घेऊन जायच्या आधी हा कोल्याने विचार केला. म्हटला, सिंहाकडे सगळं नेल्यावर तो काय आपल्याला वाटा दिल ह्याची गॅरंटी नाही. त्यापेक्षा आधीच आपला वाटा खाऊन टाकू. त्यांनी बरोबर हरणाचा मेंदू काढला आणि खाऊन टाकला. राहिलं हरणाचं मांस सिंहाकडे नेलं. सिंहानं सगळं खाल्लं आणि मग कोल्याला म्हटला, तू सगळं मांस आणलंस पण हरणाचा मेंदू दिसला नाही. तसा कोला म्हटला, हरणाला मेंदू असता तर तो 2 वेळा तुमच्याकडे आला असता का? तुमच्या लक्षात येणार आहे का नाही? लोकसभेला मतदारांना राजा बनवतो म्हणून ह्यांनी आपली पहिल्यांदा शेपटी काढली.
विधानसभेला तुम्हालाच राजा बनवतो म्हणून ह्यांनी आपला कान काढला. आता महापालिकेला मेंदू राहू द्या, बुद्धी शाबूत ठेवा आणि मशालीला मतदान करा. आदरणीय उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेप्रती वचनबद्ध आहेत. शिवसेना लोकांसाठी आहे, लोकांनी उभा केलेली आहे आणि लोकांसाठीच लढणारी आहे. सर्वसामान्य माणसांचा विश्वास असलेली शिवसेना, माणसांचा विश्वास हेच शिवसेनेचं बळ आहे. त्या शिवसेनेचे हे सगळे उमेदवार आहेत. येत्या 15 तारखेला आपण मशालीचं बटन दाबावं आणि आमच्या 8ही उमेदवारांना विक्रमी मतानं विजयी करावं अशी विनंती आपल्याला करतो. थांबतो. धन्यवाद. जीवात जीव आला. खरंच आपलं काहीतरी हरवलं असेल आणि ते सापडत नसेल तर खूप टेन्शन येतं ना. अगदी तसंच आपलं मत हरवू देऊ नका. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी मतदान होणार आहे. तर सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आपलं नाव असलेल्या मतदान केंद्रात जाऊन भारतीय संविधानाने दिलेला आपला हक्क, आपलं मौल्यवान मत देऊनच बजावा. आपलं मत, आपली जबाबदारी. कर मतदान, सांगते संविधान.